हा, प्रार्थना करू. आपण प्रार्थना करून सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान् नमामि विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नाम नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमः. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर योगायोग असा की काल दिंडी निघाली आहे देहू आळंदीवरून. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपान काकांची दिंडी सासवडवरून आणि निवृत्तीनाथांची दिंडी त्र्यंबकेश्वरवरून नाशिक. अशा चारी दिंड्या आणि यासोबत असंख्य दिंड्या पंढरीच्या दिशेने धाव घेत आहेत. एक फार सुंदर अभंग आहे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपीद्वारे. अजून पुढे मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. गेले तेथे कोणी नाही आले परतोनी तुका पंढरसी गेला पुन्हा या जगात जन्मा नाही आला. तर असं पंढरपूरची जी वारी आहे श्रीरंग भगवंता विठ्ठलाच्या चरणाकडे सगळे धाव घेत असतात. कुंती महाराणीचा श्लोक पण आहे, त्वयि मे अनन्या विषया मतिर मधुपते सकृत रतिम उद्वहतात अद्धा गंगे ओघम उधन्वती. की जसं भगवंता गंगा समुद्राकडे अविरत जात असते, समुद्राकडे धावा घेत असते, कधी गंगेला असं थांबलेलं आपण पाहिलं नाहीये. ती सतत समुद्राकडे धावच घेत असते. किती धरण आपण बांधायचा प्रयत्न केला तरी ती पुढे समुद्राकडे जाणार. तसंच भगवंता कुंती महाराणी म्हणते की माझं चित्त तुझ्या चरणापाशी असंच लागून राहो. म्हणून तुकाराम महाराजांचे काही अतिशय निवडक अभंग जे आपण अनेकदा ऐकलेले असतीलच, आज त्याच्यावर आपण चर्चा करू. आणि आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत तर ही अतिशय एक गौरवास्पद गोष्ट आहे. कारण कलियुगामध्ये जर खूप जण एकत्र आले आणि काही आध्यात्मिक कार्य जर केले तर त्याची एवढी शक्ती असते की त्यातनं भवसागर पार होणं खूप सोपं जातं. पूर्वीच्या काळी एक एकटे साधना करायचे, जसं ध्रुव महाराज, नारद मुनी. परंतु कलियुगामध्ये संघ शक्ती, कलियुग संघ, एक संघ एक सोबत जर आपण आलो तर एक वेगळीच त्यात शक्ती असते आध्यात्मिक. तर आज आपण तुकाराम महाराजांच्या श्लोकांविषयी काही चर्चा करणार आहोत. तर हा पुढचा अभंग. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. माझा सर्वांना हाच उपदेश आहे की आपल्या आयुष्याचा नाश करू नका. सर्वांच्या पायावर नम्रपणे मस्तक ठेवून मी विनंती करत आहे की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करून कृष्णांची भक्ती करावी. एकाग्र चित्ताने मन शुद्ध करून भगवान श्रीकृष्ण नामस्मरण करतात मनुष्य जन्माचे हित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्हाला फार काय शिकवावे,
ज्यामध्ये मनुष्य जन्माचे हित आहे असा व्यापार तुम्ही करावा. आपलं हित काय आहे? काही जण विचार करतील, अरे आपण असं करू, या गावाला अमुक अमुक ठिकाणी जमीन घेऊ. का घेऊ? 15-20 वर्षांनी त्या जमिनीला भाव येईल आणि ती आपण विकू. ठीक आहे, हा एक उद्देश आहे, कारण कुटुंब म्हटल्यावर पैसा लागणारच. पण त्यात इतकंही स्वतःला वाहून नाही घ्यायचं. एक ध्यान भगवंताकडे ठेवायचं. अर्जुन कृष्णाला म्हणतात, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. नुसतं युद्ध कर नाही म्हटले, माम अनुस्मर युद्ध, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. फक्त जो युद्ध करतो, फक्त व्यापार व्यापार व्यापार, काही फायदा नाही. हम्म. शेवटी सोबत काय घेऊन जाणार? काहीच नाही. पुढचा श्लोक हा एक्झॅक्ट मागच्या श्लोक आणि या श्लोकामध्ये खूप छान कनेक्शन आहे, संगती आहे. धन मिळवणी कोटी, सवे नये रे लंगोटी, पाने खाशील उदंड आणि ती जाशील सुकल्या तोंड, पलंगने आल्या सुपती, शेवटी गौऱ्या सांगती, तुका म्हणे राम एक विसरता श्रम. अरे मानवा, जरी तू आपल्या आयुष्यात अविश्रांत श्रम करून कोट्यावधी संपत्ती मिळवलीस, तरी मृत्यू आजार तुझ्याबरोबर लंगोटी सुद्धा येत नाही. पानाचे विडे खाऊन तोंड रंगवतोस, परंतु अखेर सुकल्या तोंडानेच जावे लागते. पलंगावर आरामदायी गादी टाकून निजण्याचे सुख वाटते, परंतु शेवटी गौऱ्यांशीच संबंध येणार आहे हे विसरतोस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक श्री रामनाम जर विसरलं तर तुझा मनुष्य जन्म व्यर्थ होईल. जो भगवंतांना विसरला तो जीवनातनं उठलाच समजा. आपल्याला आता दिसतंय मजा करतोय मजा करतोय, नाही, त्याला जीवनात अधोगती मिळणारच, कारण हे शास्त्र सांगतं. म्हणून तुका म्हणे राम एक विसरता श्रम. आता याला अतिशय एक हुबेहूब एक जुळणारा श्लोक आहे, तो मी तुम्हाला संगीताच्या माध्यमाने प्रस्तुत करून दाखवेल. तुकडोजी महाराजांचा फार सुंदर अभंग आहे. आजचा जो अभंग आहे त्याला एक्झॅक्ट तो मॅच करतो. येस, तर ऐका, आपल्यासाठी आम्ही संगीत रूपात प्रस्तुती करत आहोत. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडता, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडता, मेल्या कोणाचं माईक काल चालू आहे? मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका, घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील गाडी बंगले, हे इथेच राहील, तू म्हणशील गाडी बंगले, हे इथेच राहतील चांगले, मेल्यावरती फोटोला तुझ्या हारच होतील चांगले, मेल्यावरती फोटोला तुझ्या हारच होतील चांगले. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई, संसारा पायी या संसार. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर, तू म्हणशील बायका तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती जाळतील तुला गाव
मेल्यावरती चालते तुला गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला करतोस ठाई ठाई, या संसारापायी, या संसारापायी. हरी बोल. खूप सुंदर प्रभूजी. तर तुकडोजी महाराजांचा हा अभंग आपल्याला काय सांगतो? घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडू न दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारापायी. फक्त हरिनामच ही संपत्ती आहे आणि ही संपत्ती सोबत येईल. तू म्हणशील गाडी बंगले हे इथेच राहतील चांगले, फोटोला तुझ्या हारच होतील टांगले. शेवटी तुझ्या गाडी बंगले नाही येणार सोबत, तुझ्या फोटोला हार असतील फक्त. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडता, मेल्यावरती तुझ्याबरोबर मातीचा एक मडका. मेल्याबरोबर आपल्याला फक्त एक मडका येतं सोबत. आणि तू म्हणशील बायका पोरं तुझ्या मागचे चोर, एकदा वडील गेले की ते भावात भांडणं. मेल्यावरती जाळतील तुला गावाच्या बाहेर, तुला गावाच्या बाहेर ते जाळतील. असं तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. मग काय करा तुम्ही? आता तुम्ही नाम संकीर्तन करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लागती साया जावे वनांतरा, सुखे घरा येतो नारायण. नाम संकीर्तन किती सोपे आहे. तुम्हाला हिमालयात जायचं नाही, योग करायचा नाही, मोठ्या मोठ्या जाड ग्रंथ वाचायचा नाही, फक्त टाळ घ्या, करताल घ्या, संकीर्तन करा. काय होईल त्याच्याने? जन्मजन्मांतरींचे पाप जळतील आणि घरात नारायण भगवंत कीर्तनात येतात. जिथे ते कीर्तन असतं तिथे स्वतः भगवंतांची उपस्थिती असते. मग काय म्हणतात तुकाराम, संत तुकाराम? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ सांगितलंय. आता आपण म्हणाल की अरे माझा बिझनेस आहे, मी शिक्षक आहे, मला वेळच नाही. पण इथे काय सांगितलं? सर्व काळ. असं म्हणतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते, तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत म्हणतात, जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांची सगळी काळजी मी घेतो. मग काय तुम्ही म्हणतात वेळ नाही. तुम्ही जी गाडी चालवतात त्याला तुम्हाला सर्व्हिसिंग करायला वेळ नाही, असं कसं? मग ती गाडी काय परफॉर्मन्स देईल? भगवंत म्हणतात करा तुम्ही मनुस्मर युद्धचं. अर्जुनाला म्हटलंय भगवंतांनी. आता बघा, गीता कोणी कोणाला आणि कुठे सांगितली? अर्जुनाकडे वेळ नव्हता. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुन जेव्हा गर्भघळीत झाला तेव्हा तिथल्या तिथे भगवंतांनी वेळात वेळ काढून युद्धभूमीवर, आता इतक्या लाखो करोडो लोक आता युद्ध चालवणार, अशा स्थितीत भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. आणि सगळे म्हणतात अहो भगवद्गीता घरी आणल्याने घरात महाभारत होतो. आम्हाला त्यांचं उत्तर आहे, असाही महाभारत होणारच. आजकाल महाभारत नाही होते का? सगळीकडे भांडण. पण या महाभारतात गीतेद्वारे अर्जुनाने कृष्णाचा आश्रय घेतला आणि त्याचा विजय झाला. महाभारत तर होणार, पण घरी गीता असेल तर विजय आपला निश्चित आहे. येस. याविना आणिक असता साधन, वाहत असे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, शहाणा तो धनी येतो येथे. तो शहाणा आहे तोच इथे धनी होतो. त्याला काय धन मिळतं? असं धन जीवन के साथ भी जीवन के बाद भी, मृत्यूच्या नंतर सुद्धा सोबत येतं धन त्याच्या. येस. मग तुकाराम महाराज म्हणतात की नाम संकीर्तन करा, असीम आनंदाची प्राप्ती करा. आणि परंतु काय नका करू तेही दिलेलं आहे. काय चाललंय आज समाजात? ऐसे संत झाले कळी, ऐसे संत झाले कळी,
तोंडी तंबाखूची नळी. स्नान संध्या बुडवली, पुढे भांग वाढविली. भांग बुरका हे साधन, पची पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. काय या कलियुगामध्ये असे संत की त्यांच्या तोंडात तंबाखूची नळी असते. आपण बघतो, आपण हिमालयात गेलो, कधी कुंभमेळ्यात जाऊन या तुम्ही, ते म्हणतात की बरेचसे साधू चिलीम ओढताना दिसतील. ते म्हणतात की शिवजींनी पण हे केलं होतं. शिवजींचा प्रसाद येतो, मग शिवजींनी तर विष पण पिलं होतं, तुम्ही पिऊन दाखवा बरं. स्नान संध्या बुडवली त्यांनी, कधी केली नाही. मग भांग, शिवाय त्या भांग घेतली. भांग, तंबाखू, चहा, कॉफी, दारू, मद्यपान करणं हेच त्यांच्या पत्नी पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व ढोंगी आहेत, त्या ठिकाणी पांडुरंग कैसा. भगवंत म्हणतात नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदय शिवा, यत्र गायंती मदभक्ता तत्र तिष्ठामि नारदा. भगवंत म्हणतात मी वैकुंठात नाही, मी योगींच्या हृदयात नाही. जिथे जिथे माझी कथा होते तिथे मी नांदतो. मग जिथे तंबाखू चिलीम होईल तिथे कसं काय कथा होईल, आणि तिथे कसं काय कथा होईल तर तिथे कसं काय भगवंत असतील. मग अजून तुकाराम महाराज पुढे सांगतात, साधक झाले कळी गुडगुडीची लांब नळी. पची पडे मद्यपान, भांग भुरका हे साधन. अभेदाचे पाठांतर, अति विषयी पडी भार. चेल्यांचा सुकाळ, पिंडदंड भगपाळ. सेवा मानधन, बरे इच्छेने संपन्न. सोंगाच्या नरगाडी, तुका बुडोनिया सोडी. कलियुगामध्ये बिडी, सिगरेट, गुडगुडीची लांब नळी तोंडामुळे धरून सेवन करणारे साधक पुष्कळ आहेत. भांग, तंबाखू, चहा, कॉफी आणि दारूसारखे मद्यपान हेही त्यांच्या पचनी पडले. आत्मस्थितीचे वर्णन करणारे वाक्य पाठांतर करूनही त्यांच्या हृदयात विषयांविषयीची आसक्ती आहे. त्यांच्यासारख्या शिष्यांचा सुकाळ त्यांच्या अवतीभोवती असतो. त्यांचे देह चांगले जाडजूड व दंडही पोचलेले असून सर्वच चांगले विषयासक्त असतात. दुसऱ्याने केलेली सेवा मानधन त्यांच्या इच्छेने त्यांना संपन्न झाल्यासारखे वाटते. असे ढोंगी सोंगाडे गुरु आणि साधक नरकास जाणार, त्यांची मी चांगलीच फजिती करून सोडतो. बरेचसे प्रोफेशनल रिसायटर्स आहेत, एका कथेचे 1.5-2 लाख रुपये घेणारे लोक आहेत. परंतु आपल्या मंदिरात या तुम्ही, रोज सकाळी कथा असते फ्री ऑफ कॉस्ट. नुसती फ्री ऑफ कॉस्ट नाही, सोबत खायलाही प्रसाद मिळेल, कारण भगवंत पाठवतात ना. भगवंत पाठवतात, हे माझे गुणगान गात आहेत माझं, मी यांना आता अन्न पाठवतो, भगवंत देतात. आणि आपण रोज सकाळी आपल्या मंदिरात भागवतो होत, आणि आपण पैसे का घेत नाही त्याचे? कारण या तिन्ही जगाची संपत्ती जर एकवटली तरी हे जे ज्ञान आहे याचा 1% सुद्धा आपण पैसा चुकता करू शकत नाही, तिन्ही जगाची. मग तुकाराम महाराज सांगता अजून काय काय नका करू, असं सांगतात की आध्यात्मिक साधनेसाठी मैथून मोठा अडथळा आहे. स्त्रियांचा तो संग नको नारायण, काष्ठा या पाषाण मृत्तिकेचा. नाठवे हा देव न घडे भजन, लांचावले मन आवरेन. काय या स्त्रिया नको, कारण काय मायेचा हा अतिशय मोठा इल्युजन, एक भ्रम आहे. कारण आपण बघतो हे शरीर काय आहे, हे त्वचा आहे. या त्वचेच्या खाली काय आहे? मांस आहे, रक्त आहे, सगळा पस आहे, थुंकी आहे, विष्ठा करतं आपलं शरीर. काही लागलं की त्यातनं पस बाहेर येतो, असं दुर्गंधीयुक्त शरीर. पण मायेचा प्रभाव बघा, आपल्याला ते असं पॅकेजिंग केलेलं आहे की खूप त्या प्रती आसक्ती होते. आणि आपल्यातच नाही, प्रत्येक प्राण्यातही. जसं एका कुत्र्याला एका कुत्रीविषयी आकर्षण आहे, आपल्याला कुत्रीविषयी नाही आहे, पण त्या कुत्र्याला आहे, कारण त्याचं तसं डिझाईन केलेलं आहे प्रवृत्ती सृष्टीने. पुरुष स्त्री प्रति आकर्षित होतो, एक वाघ स्त्री प्रति आकर्षित नाही होणार, कारण त्याचं तसं डिझाईन केलेलं आहे.
हे मायाचं सगळं पॅकेजिंग आहे. मग काय म्हणतात, पतनासी नीती तिचा खोटा स्नेह प्रीती, विधी पुरते कारण बहुवारा बेवचन, सर्वस्वासी नाडी ऐसी लाघवाची बोडी, तुका म्हणे दुरी राखता हे तेची बरी. अर्थ, जी स्त्री आपल्या पतीस पत्नाकडे नेते तिचा स्नेह व प्रेम खोटे आहे. अशा स्त्रीशी शास्त्रविधी पुरता संबंध ठेवा. ती पतीला सर्वतोपरी फसवणारी आहे, गोड संभाषण करून संसारात गुंतवणारी आहे. तुकाराम म्हणतात, तिला दूर दूर ठेवण्यात आपले कल्याण आहे. तर आजकाल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भरपूर असतात. तर आता एक उदाहरण मला माहिती आहे की एक मुलगा होता चांगला, आणि त्याला एक मुली बरोबर मैत्री केली. कितीतरी वर्ष त्यांची मैत्री चालली, आणि शेवटी ती मुलगी म्हणाली की आता मला पुढचं शिक्षण करायचं आहे, पण माझ्या घरून मला आर्थिक सहाय्य नाही आहे, मला 80-90 हजार रुपये पाहिजे. आणि ह्याने दिले, आणि जसे दिले ती मुलगी जी फरार झाली, ती त्याच्या दृष्टिक्षेपातच आली नाही. तर असं स्वार्थ आहे. आजकालचं प्रेम हे केवळ एक स्वार्थ आहे. स्वार्थ संपला, टाटा बाय बाय. मग काय प्रेम? बघा, सोनं पण लोखंड आहे, आणि सोनं पण एक धातू आहे, लोखंड पण धातू आहे, परंतु सोन्याचा एक वेगळीच व्हॅल्यू आहे, एक सुंदर दिसतं सोनं. तसंच भगवंतांचं प्रेम सोन्यासारखं आहे. ते पण प्रेमच आहे, ते पण एक धातू आहे, आणि लोखंड पण धातू आहे. या जगातलं प्रेम म्हणजे गंजलेलं लोखंड, आणि भगवंतांचं प्रेम म्हणजे सोनं. मग म्हणतात, किंचित हे सुख टाकी व थुंकोनी, पावसील घणी परमानंद, तुका म्हणे थोर चुकती सायास भवबंध पाश तुटोनी. हे जे सुख आहे, क्षणिक सुख, एक क्षणिक सुख दे, तुला असीमित आनंद मिळेल. नायम देह देह भाजाम नृलोके, कष्टान कामान अर्हते विट भुजामी, तपोदिव्यम पुत्र काय न सत्वम, शुद्धेत यस्मात ब्रह्मसौख्यम तू अनंत. काय म्हणतात की हे जीवन हे दिलंय ना मनुष्याचं, हे काय केवळ काबाड कष्ट करण्यासाठी नाही दिले, हे दिव्य अशी तपस्या करण्यासाठी दिलेले. आणि ज्याचा काय फायदा? दिव्य तपस्येने जे आनंद मिळणार आहे, तर आनंद एक समुद्राप्रमाणे दिलेला आहे. आपण आनंदाचा थेंब शोधतो या जगात, पण भगवंतांची तपस्या केल्याने आनंदाचा समुद्र आहे. यत्तत् विषमेवाग्रे परिणाम अमृतोपमम. भगवंतांची तपस्या आधी थोडी कडू वाटते, पण नंतर असीमित आनंद त्यात ठेवलेला आहे. मग सांगतात, परविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणि ते आटी न लगे काही. परस्त्रीला आईप्रमाणे मानल्यास तुमचे द्रव्य कधी खर्च होते काय? पण असे केल्याने तुम्हाला भगवत प्राप्ती होईल, त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. येस, चाणक्य पंडित पण म्हणतात की मात्रवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ट्रवत, आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति स पंडिता. कोणालाही दुसऱ्या स्त्रीला आईप्रमाणे बघा. मात्रवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ट्रवत, दुसऱ्याच्या संपत्तीला अस्पृश्य समजा, आपल्याला काही स्पर्श करायचा नाही त्याला. आत्मवत सर्वभूत, सगळ्या लोकांना समजा की ह्याला वेदना होते, मला जर ही वेदना झाली असती तर किती वाईट वाटलं असतं. अरे अरे, आता त्याला ती वेदना होते, तर त्याचं दुःख आपलं दुःख असं. य पश्यति स पंडिता, असा जो बघतो तो खरा पंडित. मग काय काय नका करूयात, अजून पुढे छान शृंखला आहे. मास खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवीला, कोण त्याची करील कीव, जीवे जीव नेणती, पुढिलांसाठी पाजवी सुरी, आपुलोची चोरी अंगुळी, तुका म्हणे कुटिती हाडे, आपुलिया नाडे रळतील. पशूंचा वध करून आनंदाने कोणी मांस खाईल, तर त्यांना वैरी जोडून ठेवला ते जाणत नाही. आपल्या जीवाप्रमाणे दुसऱ्यांचा जीव जाणत नाही, तर अशा दुष्टाची दया कोणालाच येईल.
दुसऱ्याचा वध करण्यात शास्त्राला सुरीला धार लावतो, त्यावेळी आपल्या करंगळीस देखील धक्का लागू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्याची हाडे कुटून खातात, पण हत्तीच्या कर्माचे फळ भोगताना दुःख झाले की ते रडतील. बघा, एक शुद्ध भक्त असं म्हणता म्हणजे ते होणारच. मांस खाता हौस करी, मांस खाताना छान वाटतं. तू एक वैरी, एक मोठा पापाचा एक राक्षस जोडून ठेवलाय सोबत. कोण करील त्याची कीव? अशा माणसाची कोण कीव करणार? जीवे जीव नेणे ती, जीवाला मारतात. पुढिलांसाठी पाजवी सुरी, आपुली चोरी. स्वतःच्या मात्र हाताला सुद्धा हे लोक खर्चट लागू देत नाही. आपण बघतो की अनेकदा हे बकऱ्यांना खूप मारतात लोक. त्या बकऱ्या कोण आहेत माहिती आहे? मागच्या जन्मी ते माणूस होते आणि त्यांनीच अशा निष्पाप बकऱ्यांना मारलं. आता ते परत ते माणूस या जन्मात बकरा बनले आणि ते बकरा ते माणूस बनले. असंच चालू असतं हे जन्मजन्मांतर. आज तुम्ही बकरीला मारा, पुढच्या जन्मी तुम्ही बकरी बनाल, तुम्हाला परत कोणीतरी मग तुम्ही बकरी बनाल, तुम्हाला परत कोणीतरी मारेल. येस. तर देवाच्या नावाखाली नुसता व्यापार आहे, व्यापार. येस. मग असा मांसाहार का करावा? त्याच्याऐवजी काय करावं? पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन, येर विठ्या पोट भरी, चाम मसकाचे परी. जेवणी आतोची घाला, हरिचिंतनी केला काला, तुका म्हणे चवी आले, जे का मिश्रित विठ्ठले. भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करून भोजन केल्याने ते अन्न पवित्र होते. याशिवाय नुसतेच अन्न खाल्ल्याने कातड्याची पखाल भरल्याप्रमाणे. जे हरिनाम स्मरण करून प्रसाद सेवन करतात ते भगवत कृपेने तृप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे विठ्ठल नामाच्या मिश्रणाने तयार झाले त्याला फार चांगली गोडी प्राप्त होते. बघा, आपण बरेच जण आम्हाला म्हणतात की तुमची जी खिचडी असते साधी असते, पण त्यात काय माहिती काय खूप चविष्ट असते. का चविष्ट? भगवंतांनी त्याचा स्वाद घेतलेला असतो. भगवंताला जे काही आपण अर्पण करतो भगवंत ते ग्रहण करतात, असं भगवंतांचा वचन आहे. भगवंत म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदाम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. आता यात सांगितलंय की 4 गोष्टी. पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंतांना संतुष्ट करायचं किती सोपं आहे. पत्र, भगवंत मला फक्त एक पान अर्पण करा, तुळशीचं पान. पुष्पम, मला फक्त पुष्प द्या. फलम, मला फळ द्या. तोयम, मला पाणी द्या. याच्यात मी संतुष्ट आहे. आता या जगातल्या लोकांना संतुष्ट करणं किती अवघड आहे. एक उदाहरण मला आठवतं, लहानपणी एक लग्न मी पाहिलं. लग्नामध्ये नवरदेव आला आणि घोड्यावर बसला, परत उतरला. तो म्हणला, माझ्या हातात अजून एक सोन्याची अंगठी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी घोड्यावर बसणारच नाही. मुलीच्या वडिलाला आलं टेन्शन, एवढा खर्च केलाय, डेकोरेशन केलंय, एवढं जेवण बनवलंय, आता हा नाही म्हणतोय. पटकन कोणाला तरी बाजारात पाठवलं, त्याला अंगठी घातली, तेव्हाशी तो घोड्यावर बसला. पण भगवंत काय म्हणतात, मला काय करा, अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी. भगवंत काय म्हणताय, पत्रम पुष्पम फलम तोयम. आता हे बघा, एक खूप सुंदर गोष्ट आहे याच्यात. पत्र, भगवंत म्हणतात, या 4 गोष्टी मी खाऊन घेतो. पत्र खातो, फळ भगवंताला पेरू द्या, चिक्कू द्या, असा फोडून त्याच्यावर तुळस ठेवा आणि भगवंतांना अर्पण करा, महामंत्र म्हणा. भगवंत घेतात. तुळस ठेवली तरच भगवंत घेतात. पत्र, फल, पत्रम फलम तोयम, फळ आणि पाणी पण भगवंत पितात. मग पण फूल कसं काय खातात? फुल ही काय खाण्याची गोष्ट आहे? भगवंत काय म्हणतात, 4 गोष्टी मी खातो. पत्रम पुष्पम फलम तोयम, यो मे भक्त्या, जो भक्तीने मला हे देतो, मी अशनामी, मी खाऊन घेतो. तदम भक्ती. तर आता फूल कसं काय खाईल? कोणी कधी फूल खातं का? तर याचं उत्तर कोणी आपल्यापैकी कोणी देऊ शकेल? 3 गोष्टी खायच्या आहेत, मान्य करतो. तुळशीचं पान, फळ, पाणी. फूल कसं काय कोणी खाईल?
आपल्यातलं कोणी उत्तर देऊ शकता? फुल तर नाही माहिती प्रभूजी. फुल कसं भगवंत हरे खाणं हा कृष्णा एक प्रभूजी. हा बोला. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, जशी काही फळं आहेत, जसं अनार आहे ना, हम्म. डाळिंब, हे फुलच असतं प्रभूजी, है ना. आणि ते फुलाचं रूपांतर हे असं काहीतरी ऐकल्यासारखं आहे प्रभूजी. नाही नाही, ऍक्च्युअल फुल, गुलाबाचं फुल, झेंडूचं फुल भगवंत खाऊन टाकतात. डाळिंब बिळिंबवाला नाही, ऍक्च्युअल फुल. येस. प्रिया दाते माताजी. संगीत, येस बोला, कोण सांगू शकता? हरे प्रभूजी कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. फूल ऍक्च्युअल फूल नाही खात, पण त्या ज्या फुलाचा जो सुगंध असतो ते म्हणजे नाकावाटे ते तो ग्रहण करतात. नाही नाही, ऍक्च्युअल खातात. तसं असतं तर भगवंतांनी क्लिअर केलं असतं की मी स्मेल करतो, मी वास घेतो, असं सांगितलं असतं. प्रभूजी भगवंत त्यांच्या कोणत्या पण इंद्रियांच्या द्वारे काही पण कार्य करू शकतात. तर मग ते अ, फुल आपण अर्पित केलं तर ते खाल्ल्यासारखंच आहे त्यांना, म्हणजे ते दृष्टीने सुद्धा ते खाऊ शकतात ते फुल. नाही, मग तसं पण मेन्शन केलं असतं ना, प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितलं असतं की प्रभूजी खातात, ऍक्च्युअली खातात चावून चावून. प्रभूजी म्हणजे आपले भक्त प्रेमाने दिले म्हणून ते भक्ताचं काहीच ते सोडत नाही, खातात असं आहे का? येस, याला खूप छान उत्तर आहे. तर याच्यात आचार्य सांगतात की जो कोणी प्रेमाने येतो ना भगवंताकडे, तो भगवंत पत्रम पुष्पम फलम खातात, पुष्पही खाऊन घेतात. भगवंत म्हणतात की मी इतका भावविभोर होतो, मी इतका भावविभोर होतो की चल बाबा, जे काय तुम्ही पटकन खाऊन घेतो, प्रेमापोटी मला माझी शुद्ध हरपते आणि मी फुल पण खाऊन घेतो. हा त्यामागचा भावार्थ आहे. येस. मग अजून म्हणतात, आता खायची चर्चा चालूच झाली तर, कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जन नाडिले, तुका म्हणे कैचे ब्रह्म अवघा भ्रम विषयांचा. काही लोक काय म्हणतात, कांदे देखील ब्रह्मच आहे असे सांगून काही गुरु लोकांना फसवतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या ठिकाणी सर्व विषयांचा भ्रम आहे, तेथे ब्रह्म कशाचे आहे. काही जण म्हणा कांदा भाकरी, बरंच कांदा म्हणजे काय, तमोगुण आहे. कांदा भाजीत आला की ते बाकी भाज्याची चव मारून टाकतो आणि कांदा खाल्ल्यावर असा घाण वास. आपण महामंत्र घेतो, महामंत्र एक स्वतः भगवंत आहे, आपल्या जिभेवर नाचतात भगवंत. मग कांद्याच्या वासात कसं काय त्यांना हे करायचं म्हणून. आणि पुराणिक म्हणावी ती, स्वतःला काय म्हणतात, मी पुराण जाणतो, जाणूनही कांदे भक्षिती, कांदे खातात. अगस्तीचे मूत्रमूळ असं म्हणतात, ऋषींचे जे मूत्र आहे. लावणी म्हणते कृष्णावळ, तर पूर्वी महाराष्ट्रात कोशिंबिरीला कृष्णावळ म्हणायची. म्हणतात ही कृष्णावळ आहे, कांद्याची कोशिंबीर करणार आणि ही तर कृष्णावळ आहे. बदराहीच्या पाडी दाडा, लागे तुकयाचा हुंदडा. कांदे किसून त्याला मीठ लावतात आणि त्याचं नाव कृष्णावळ कोशिंबीर ठेवतात. तुकाराम महाराज म्हणतात, कठोर शब्दांचा तडाखा देऊन त्यांचे मी दास पाडत आहे. बदराहीच्या पाडी दाडा म्हणजे बत्तीशी पाडतो मी त्यांची, लागे तुकयाचा हुंदडा, तुकारामांचा बुक्का मी, तुकारामांचा म्हणतात मी बुक्का मारतो त्यांच्या तोंडावर. इतक्या स्ट्रॉंग शब्दात तुकाराम महाराज प्रताडणा करतात. पण एक एक महाराज मोठे सांगत होते की आजकाल गावात कथा होते आणि खुशाल फोडण्या लसणाच्या कांद्याच्या देतात, खुशाल, परंतु ते असं अपेक्षित नाहीये. मग आता शेवटचा श्लोक काय म्हणतात की कांदा लसूण विरहित भगवंतांना नैवेद्य दा, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते, ब्रह्मादिकांचे हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी, अवधी या पुरते वो संडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे, इच्छादान येथे वळला समर्थ,
अवघेची आर्त पुरवितो, सारे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. की घ्या भगवंतांचा जो इतकं पुण्य कमवतो तेव्हाशी त्याला भगवंतांचा प्रसाद ग्रहण करण्याचा लाभ मिळतो. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगते निरुपम. भगवान श्रीकृष्णांचा फक्त प्रसादच ग्रहण करा, जे काय कराल भगवंताला अर्पण, तुळस ठेवून महामंत्र म्हणून अर्पण करा तेच खा. अन्न कुठले अन्न सेवन करू नका. असे केल्याने भगवत कृपेचे अधिकारी व्हाल. असा भगवत प्रसाद ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्मिळ आहे, म्हणून प्रसाद घेण्यास कंटाळा करू नका. सर्वांना पुरून एवढे अन्न पात्र भरून प्रसाद सेवाचा अधिकार सर्वांना आहे. सर्वांची इच्छा पूर्ण करणारा इच्छादानी समर्थ येथे प्रसन्न झाला आहे. या प्रसादाचे सेवन कोणीही किती केले तरी कधी संपत नाही, उलट पुन्हा पुन्हा घ्यावं असं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, हा स्वयंपाक लक्ष्मीने स्वतः केला आहे आणि तिला मदत करणारा प्रत्यक्ष निरूपम परमेश्वर. येस, तर खूप खूप धन्यवाद, आपण मला संधी दिली. तुकाराम महाराज, दिंडीचा हा सीझन आहे. या सीझनमध्ये या पर्वामध्ये तुकाराम महाराजांविषयी अभंग करण्याची आपण संधी दिली मला. खूप खूप धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न? कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. प्रभूजी, NVCC मंदिरातर्फे पण दिंडी जाते का आपली काही? हो हो, आपली जी असते ती देहूतर्फे, देहूकडून देहूत जातात आधी सगळे, तिथून निघते. आपले सगळे जे तरुण ब्रह्मचारी वर्ग आहे तो सगळे ते तिथे जॉईन होतात आणि पंढरपूरला दिंडी आपली समाप्त होते आणि तिथे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची व्यासपूजा होत असते. ओके, मग ती कधी निघणार आहे आपली? आज पुण्याची? निघाली ऑलरेडी. आता आज ती कॅम्प मंदिरात होती. आता आज बरं. हडपसरकडे जाईल. उद्या हडपसर पासून पुढचा प्रवास चालू होईल. पुढचे 15 दिवस रोज आपले भक्त दिंडीमध्ये चालतील. अरे बोल. येस. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी, ही जी दिंडी जाते, वारकरी पायी जातात, एवढा महिनाभर प्रवास करतात. प्रभूजी, याचा थोडासा महिमा सांगितला तर फार बरं होईल. येस, कसं आहे, हे 15 दिवस पूर्वीचा काळ कसा असायचा की शेती असायची, खूप व्याप असायचे. पण हे व्याप किती चालणार? व्याप तर चालूच राहतील. 15 दिवस सगळं बाजूला ठेवा, सगळं बाजूला ठेवा आणि केवळ भगवंतांच्या नाम संकीर्तनात तल्लीन व्हा. हा त्याच्या मागचा भावार्थ आहे की एक्सक्लुझिव्ह म्हणजे एकाग्र चित्त करा 15 दिवस. काही व्याप नाही. नाही तर घरात किती व्याप असतात. अरे, शेत नांगरण्याचं राहिलेलं आहे, बिझनेस राहिला आहे, व्यापार करायचं राहिला आहे, शेअर मार्केट आहे. 15 दिवस सगळं बाजूला ठेवा, भगवंतांच्या नावात तल्लीन व्हा आणि तपस्या, मेन तपस्या. जेवढी तपस्या कराल भगवंतांची कृपा प्राप्त होईल. सगळे जेव्हा मी सांगितलं ना, कलियुगामध्ये सगळे एकत्र येतात तेव्हा एक वेगळीच त्यात शक्ती तयार होते. आता 10-12 लाख वारकरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा किती आध्यात्मिक कंपन असतील तिथे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, आपण महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये तुकारामांचे अभंग पाठ्यक्रमामध्ये पण असायचे लहानपणी. हो, आता ते नाहीये, पण तेव्हा ते कधी समजले नाहीत. आणि हे जो ह्या ग्रुपतर्फे ते तुकारामांचे अभंग ही जी शृंखला सुरू झाली, एवढे सुंदर सुंदर त्यातनं माहिती मिळते आणि खरंच म्हणजे एवढं दिव्य ज्ञान आपल्याकडे असताना ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, ह्याचे फार दुःख राहतं प्रभूजी. येस खरंच. येस. जेव्हा आपल्या लहानपणी होतं तेव्हा आपल्याला त्याचं महत्व नाही कळलं ना, आता कळते. पण आता मग आपण आपल्या मुलांना ते देऊ शकतो, मुलांना अभंग ऐकू शकतो. मुलं कधी जे आई वडील करतात ते फॉलो करत असतात. आपण त्यांच्या समोर घेऊन बसलो, मोठ्या मोठ्याने वाचलं तर ते पण आपलंच अनुकरण करणार आहे. येस, ठाणे प्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. येस. मला अजून एक सांगायचं आहे की
बघा ना, हल्ली आपण ऐकतो छोट्या छोट्या काही इन्सिडेंट्स मध्ये सुद्धा स्टॅम्पेड होतं, चेंगराचेंगरी होते. पण आज लाखोंच्या ह्याच्यामध्ये घाटातनं हे वारकरी जे आहेत हे इतक्या लांब चालत जातात. पण आतापर्यंत टचवूड कधीही कुठलाही असा काही प्रसंग घडला नाही की जिथे एकालाही काही दुखापत झाले किंवा काय झाले. हे बघायला गेलं तरी जे पांडुरंगाचीच कृपा आहे की कधी काही होत नाही. खरं ती आहे, लोक अगदी. अनवाणी कधी कधी म्हणजे त्यांच्याकडे रेनकोट वगैरे काही नसतं. इतके गरीब लोक असतात की ते पावसा पाण्याची भिजत वगैरे जात असतात. पण तरी सुद्धा कुणालाही काही होत नाही. ते लोक सुखरूप जातात आणि सुखरूप येतात. येस. हरे कृष्ण. ते पूर्ण निर्भर असतात. काही काही जण तर काय ब्रेकफास्ट कुठे काय काहीच घेऊन निघत नाही. त्यांना विश्वास आहे पांडुरंग मला देतील, आणि खरंच तशी योजना होते. कुठून ना कुठून त्यांना मिळतच. येस. ओके, आपण आज मग इथे विराम देऊ. खूप छान वाटलं मला. संत तुकाराम महाराज की जय हो. जय जय अरे श्री श्रील प्रभुपाद प्रभुपाद की. की जय हो. जय धन्यवाद प्रभूजी, खूप खूप धन्यवाद तुमचे. आज तुम्ही अभंग तुकारामांचे मध्ये येऊन तुम्ही प्रवचन इतकं छान सुंदर दिलं, आणि आपलं वारकरी संप्रदायाचं जे दिंडीचं महत्व पण तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, आणि येत जा प्रभूजी अधून मधून असंच प्रवचन देण्यासाठी. ठीक आहे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्री प्रभुपाद जय की. हरे जय कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभू कृष्णा दंड दंडवत प्रणाम. कृष्ण प्रभू मातेचे दंड. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्ण माताजी, कृष्ण दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.